आलो मी धावत माझी कोमल सनातर वागुर माझी कोमल सनातर अरे अरे रणतरे काळे सुदाम मला कमल दिनी काळे सुदाम कमल दिनी आलो मी धावत पळतर आलो मी धावत पळतर सुदाम गोर माझी कोमल सनातर आलो मी धावत पळतर सुदाम गोर माझी कोमल सनातर एवढ्या गावाला एका गाईचं दूध कसं देतोस तू? अरे बाबा तुला काय सांगणार, माझ्या गायच्या दुधाशिवाय कुठला एक वास सुद्धा दूध पियत नाही. इकडच्या दूध डेऱ्या पण पडले. आज 4 दिवस झाले मी गाय शोधतोय. तुला माहित आहे मी गाय कितीला विकत आणले, तू कुठून आणले? अरे येड्या मध्यस्थी तो सत्यवान दाडवे. येड्या त्याचं नाव काय पंचक्रोशीत. कुठं बैलगाड्या म्हणू नको, शर्यती म्हणू नको, क्रिकेट म्हणू नको, याच्यात नाव द्यायचं. फोन केला मला गाय पाहिजे, त्यानं बघून त्याला गाय कितीला घेतली माहितीये? येड्या तुला सांगितलं काय सांगणार तुला? आपण घ्यायचीच तरी कितीला? अरे 200-2,500. हा 200-2,500. अरे हे कुठलं तुझं गणित आहे? बाबा आमच्याकडे असंच गणित आहे. 200-2,500 हे कुठलं काय? अरे बाबा मग आता तुला काय देणार? गाय दूध तरी किती देते माहिती आहे तुला? किती देते? देत असं सर्व गावाला पुरते म्हणजे देत असेल 50-60 जास्त. अरे एवढ्या दूध पाहिजे, देत असेल. एवढ्या दूध काय एवढ्या गावाचा पुरणार आहे? अजून किती 500 लिटर? येड्या तुला सांगितलं तर चक्कर येऊन पडशील. अरे अशी तुझी गाय किती लिटर दूध देते? अरे म्हणजे तुला एवढ्या गावाला दूध पुरवतं म्हणजे तुला काय साधं सोपं वाटलं? माझ्याशिवाय बघ हे बघा कंटो झाला त्याचे दोन्ही पोरं माझ्या दुधाला मोठी झाले गायच्या. 500 लिटर देत असं. येड्या म्हणजे तुला काय म्हणते काय सांगणार? अजून जास्त देते काय? येड्या तू चक्कर येऊन पडशील. अरे किती एवढी देते? किती काय दूध किती देते? देते? येड्या फक्त पाव लिटर. पाव लिटर आणि एवढ्या गावाला तू दूध पुरवतो? अरे पुरवतो म्हणजे त्याच्यात पाणी वाचतो. अरे काय तू? अरे बाबा तू पुरवत म्हणजे काय गोष्ट नाही. तेव्हा शोधत आज 2 दिवस झाले. येड्याच्या कुत्र्यातलं अगदी दांडावर गेलो कुचामच्या. तिकडे तुला काय भेटली? कुचामच्या दांडावर गेलो आणि येड्या तिकडं धरणावर वर गेलो. धरणावर गेलो तो सचिन साळवी रिक्षा घेऊन येत होता. कशा? येड्या तिकडे वर गेला 5 आंब्यात. अरे पण कशा एवढ्या 5 मिनिटं तुला? अरे बाबा तिकडनं विचारतो त्याला विचारित गेलो. येड्या तुला काय सांगणार? काय बोल तर? अरे माझी गाय येड्या फिरत शोधतोय विचारतो सचिन साळवी म्हणला गाय हाय मग कुठं नांदगावात. अंगावर काय? आणि तो तिकडे वरतीच होता. अरे मी स्वतः तिकडे गेलो. येड्या गाय कुठं? मी अपवातलं गाडीवर गेलो आणि अजित गुडाच्या अडवीवर तांबडं पांढरं दिसलं मला. येड्या माझी गाय म्हणून मी गेलो. येड्या पुढं बघतो धावत असा लपत गेलो. तुझी गाय होती? गाय येड्या तांबडं पांढरं दिसल्यानंतर मी पुढे गेलो. गेलास? मी गाय खाते गावात खाते म्हणून मी मागून असा दांडका मारणार. मी बघतो तर काय वाघ. काय समजत नाही की काय? येड्या लांबलं मला आता दिसत नाही. म्हणून तर जास्त काचा बघ कशा झाल्या या बघ ह्याच्यात मला काय दिसलं नाही. येड्या वाघान मला बघत लहान. वाघान तुला बघितला? वाघ माझ्याकडे बघी मी वाघाकडे बघी. राम तू शून्यच वाटतोय. वाघ माझ्याकडे बघी मी वाघाकडे बघी. हा. वाघ येड्या बघता वाघ तुला घाबरला? वाघ डरकाली पुढी. मग तू घाबरला काय? येड्या वाघ बघता वाघ पुन्हा डरकाली पुढी. मी मागणं टाकलं. काय बोलतो काय? वाघ पुन्हा टाकला पुढे आणि तू मागं? अरे कुठून पाहणं सोडून? या मागणं म्हणजे रे असा वाघाला पाठवून म्हणजे वाघाला पाठवून असा आपला ट्राफिकचा वाघ माझ्या मागच्या साईडला आला. तूच मागून आवाज येत होता वाटतं त्याला. येड्या वाघ असा घाबरला आणि माझ्या मागच्या साईडला थता कापायला लागला. वाघ कापायला लागला. मी घाबरतोय काय? वाघ माझ्या मागच्या साईडला आला. हा वाघ म्हणतो वाघ चोख पडला म्हणतो अरे मला शेपटी आहे आणि ह्याला शेपटी कशी नाही. येड्या मग काय असं बघताना वाघ माझ्या मागणं मी बघताना वाघ माझ्यावर उडी टाकणार. तुझ्यावर उडी टाकणार? उडी टाकणार. तुझ्यावर उडी टाकणार मग?
एवढ्यात मी पळत सुटलो. कुठं सुटला येड्या घराकडं. घरात काय हा वाघाच्या इथनं सुटलो आणि घराकडे गेलो. एवढ्यात माझी बायको गाणं म्हणते. कोणतं गाणं बोलते येड्या माझी बायको गाणं म्हणते. इथं दिसना इथं दिसना शोधू कुठं. मला वाटलं माझी काय दिसते का काय म्हणून तो समीर वडे म्हणतोय. याला विचारलं तो म्हणतोय काय बोलतो अरे तुझी बायको गाणं म्हणते काय घरात आलं वाटतं म्हणून मी म्हणतोय. त्याचा धावत पुढे गेलो. बायको परत म्हणते इथं दिसना शोधू कुठं. मी वर गेलो बायकोला विचारतोय बघ काय गाणलीस का काय. मग काय बायको म्हणते अहो मेरा गाणं मी उभा मारताय. हा मग काय बोलतो काय करता करता इथपर्यंत तेवढा तुझा आवाज आला आणि इथपर्यंत आलो. अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली ना यायला तर राहू दे. अहो लागणार काय ना वावळे आवडत कुठे गेला होता काय शोधायला गेला होता लग्नाकडे गेला होता. अरे बाबा येताना लग्न कुमार घरी काय गाणी बिणी म्हणता आली की नाही तिथं येड्या गाणी म्हणजे मला येड्या पंचकोटीत माझ्या गाणी नाही. मला सुपारी येऊन बोलत कमी पडते. म्हण नाही गाणं फक्त तुला आलं गाणी म्हणते गाणं आता म्हणायचं नाही बाबा. गाणं म्हणायचा टाइम नाही. तुम्हाला बरोबर कसं आता अरे देवाने आपल्याला कामगिरी सांगितली आहे. लाडू संपव 16 इच्छासाठी 8 गोपिकांचा मेला. अरे ऐकतोस ना अरे बंद्या अरे ऐकतोस ना मी काय सांगतोय. अरे 16 सहस्र 308 गोपिकांचा मेला. अरे काय करतो देवाने आपल्याला कामगिरी सांगितली. अरे मेरा मारी मजना मी गेलो तो यमुना